नमस्कार रसिक हो. महान संगीतकार मदन मोहन यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या चालू आहे. 25 जून हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं मदनजी, लताजी या आजवरच्या सर्वात महान संगीत सायुज्याच्या काही अत्युत्तम पण कमी प्रचलित किंवा अप्रचलित दुर्मिळ रचनांचा रसास्वाद घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या रसास्वादाचे लेखन केलं आहे संगीताचे गाढे अभ्यासक श्री उदय नानिवडेकर यांनी, आणि तो रसास्वाद आपल्यापर्यंत पोचवला आहे सुप्रसिद्ध निवेदिका सौ रेखा दैठणकर यांनी. तर रसिकहो, आरंभ करूया एका वेगळ्या संगीत लेखमालेला आणि तिच्यासोबतच्या ओरिजिनल गाण्यांच्या सादरीकरणाला. या लेखमालेतील पहिलं रत्न आहे हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे. एखाद्या अटळ दुर्दैवी भविष्यवाणीप्रमाणे जणू तो आधीच भाकीत करून गेला. हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेगी, न जाने हम कहाँ होंगे. महान संगीतकार मदन मोहनचे हे सांगीतिक उद्गार पुढच्या काळाने शब्दशः खरे ठरवले. बहुतांश रसिक तो गेल्यावरच त्याच्या एकेका गाण्याची चर्चा व कौतुक करू लागले, जे आज तागायत सुरूच आहे व भविष्यातही राहणार. कारण अत्यंत हृद्य शब्द, त्या शब्दांसाठी हृदयाच्याही हृदयातून निर्माण झालेल्या घायाळ चाली, त्यांना लाभलेला लता दिदींचा साक्षात्कारी स्वर व बऱ्याचदा लार्जर दॅन लाईफ असा जबरदस्त वाद्यमेळ ही त्याच्या संगीताची वैशिष्ट्ये त्याच्या गाण्यांना अमरत्व देऊन गेली. पण रसिकांची ही दाद ऐकायला तो कुठे होता? तो तर केव्हाच सर्वांना हळहळ लावून स्वतः मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. म्हणूनच प्रस्तुत गाणं हे एका प्रतिभावंताचे स्वभाकीत ठरते. ते ऐकताना फक्त अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी याशिवाय दुसरी तिसरी कोणतीच परिणिती शक्य नसते. या गीताचे आरपार जाणारे शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, आणि चित्रपट होता 1953चा बागी. हमारे बाद या मुखड्यानंतर 2 अंतरे आहेत आणि दोन्ही पूर्ण वेगवेगळे. त्यामध्ये M1 व M2 हे इंटरल्यूड्स ही वेगळे, पण परिणाम तोच, सर्वंकष उदासीचा. इसी अंदाज से झूमेगा मौसम हा पहिला अंतरा ऐकताना मराठी कवी भा. तांबेंच्या जन पळभर म्हणतील हाय हायची आठवण येणं साहजिकच. गाण्याचा थोडक्यात सूर असा की सर्व काही तेच असेल, निसर्गक्रम तसाच असेल, फक्त मी नसेन, तूही नसशील. ही मानवी नश्वरतेची जाणीव त्या शब्दांमधून, त्या विलक्षण गहिऱ्या चालीतून, त्या छोट्याशा वाद्यवृंदातून आणि लता दिदींच्या त्यावेळच्या सुरुवातीच्या विलक्षण धारदार आवाजातून ऐकणाऱ्याच्या हृदयापार जाते. नंतर दुसऱ्या अंतऱ्यात न हम होंगे न तुम होंगे या ओळी लता दिदी म्हणताना पांढरी 3 या स्केलमधल्या वरच्या ऋषभापर्यंत गेलेल्या त्यांच्या टोकदार स्वरांनी आपली होत असलेली कत्तल पुढे चालूच राहते. याच गाण्याच्या मुखड्यात मंद्रातल्या मध्यमापर्यंत त्यांचा स्वर सहज खालीही जातो, तेव्हा मंद्रातला मध्यम ते तारसप्तकातला ऋषभ अशा विलक्षण दैवी रेंज व अभिव्यक्तीने आपण आधीच अवाक झालेलो असतो. गाण्याला 4/4 या वजनातल्या ठेक्याला इतरही तालवाद्यांची हलकीशी जोड आहे. गाणं संपलं, पण मी गेल्यावर तुम्ही मला शोधत राहाल या त्यातल्या संकेतानं पुन्हा पुन्हा हृदय भरून येत राहतं. मग संजीव कोहलीनं म्हणजे मदन मोहनच्या मुलानं आपल्या वडिलांच्या जीवनावर केलेला लघुपट आठवतो. त्यात सुरुवातीलाच लता दिदी हेच गाणं अगदी संथ लयीत तालवाद्यांशिवाय खिन्नपणे गात आहेत. त्यांचेही डोळे पाणावले आहेत, कारण त्यांना जणू कालच घडल्यासारखा दिसतोय
मदन मोहन नावाचा एक शापित गंधर्वपट. अफाट सृजनाच्या अनेक उत्कट स्वर्गीय, तरीही हताश आठवणींनी भरलेला. ऐकूया तेच गीत. हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे, बहारें हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे.